जानकीला जाऊन सगळं खरं खरं सांगेन मी. त्याने काय होणार आहे? आपण ज्यांची देव म्हणून पूजा करतो त्या माणसांची काळीज कशी आहे हे समजेल तिला. तिला जे काही सांगायचं आहे ना ते सगळं काही मी सांगेन. सांगशील? ऑल द बेस्ट. सांगतो ते नीट ऐक. राजन इथनं पळालाय. इथून इथून म्हणजे कुठून? पनवेल मधनं. हा आपण तो काय करत होते तिथं? इथं काय यायला धुव म्हटलं की धुवायचं, कळलं ना? पण मालक अचानक त्या राजनचं काय उपटलं मध्येच? तुला काय करायचं रे? पण मालक मला काय वाटतं, तुला सांगितलं ना तुझ्या वाटण्याला काय किंमत आहे का? आज हे पिऊन आले होते. वामन्या हो म्हणजे अजूनही ते शुद्धीवर नाहीये. अरे दिशा मारी, ही म्हणजे एकदम ब्रेकिंग न्यूजच आहे म्हणायची. मला न्यूज वाटते. साधी नाही, ब्रेकिंग न्यूज. बरं 10 रुपये काहीतरी बोलला असणार. आत्याबाईंना काहीतरी बडबडत होते. 10 प्याला की माणूस खरंच बोलतो. सध्या वामन असा खचलाय तो कोणामुळे माहितीये? राजनमुळेच. म्हणजे मला सगळं सांगा, मला खरं काय ते ऐकायचंय. राजनच्या वाईट नियतीचा तसा थोडा अंदाज आला होता मला, पण तो ऐनवेळी मांडवात असा दगा देईल असं नव्हतं ग वाटलं मला. पहिल्यांदाच माणूस ओळखण्यात चूक झाली माझी. पण तू माझ्याशी असा का वागला? कारण त्याला कळलं होतं ना तू माझ्या मर्जीतली आहेस. कारण त्याला कळून चुकलं होतं की तू जर त्याच्या आयुष्यात असशील तर किल्लेदारांची सगळी ताकद त्याच्या मागे उभी राहील. त्याला माझी काही हरकत नव्हती ग, पण काय आत्याबाई? पण लग्नाआधी काही दिवस त्यांनी माझ्याकडे 10 लाख रुपये मागितले. पण त्याने तेव्हाच मला धमकी दिली की हे पैसे जर लग्नाच्या आधी त्याला मिळाले नाहीत तर तो ऐन मांडवात येणार नाही. काय खलबदल चालली आहे तुमची? 2 राक्षस पार्टी. आधी नीट उभे राहा. झेपत नाही तर घ्यायची कशाला? वाकनीसांनी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याच्या आईला ऑपरेशनची काही गरजच नाहीये. आणि तरीही त्यांनी वाकनीसांच्याकडून 5 लाख रुपये घेतले ऑपरेशनसाठी. एवढ्याने हे प्रकरण थांबलेलं नाहीये. लग्नाच्या दिवशी आपली काही माणसं त्याला जबरदस्तीने आणायला गेली होती. तेव्हा नरसिंहच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यात दगड घालून खून केलाय त्यांनी. बस बस आलो. हा औषध घेऊन येतो. उतारा घेऊन येतो. कळलं नाही वाटतं. जे होतं ते चांगल्यासाठी. म्हणूनच तू किल्लेदारांची सून झालीस की नाही. साहेबांचा मोठेपणा म्हणून त्यांनी उकिरड्यावर पडणारं फूल स्वतःच्या पदरात घेतलं. यापुढे माझ्या विठोबा बरोबर त्यांची पूजा करणार. शाबास. आता संसारात लक्ष घालायचं, मागचं सगळं विसरून जायचं. असं कसं विसरू मी? एक ना एक दिवस राजन माझ्या समोर येऊन उभा राहीलच की. कदाचित गोळी लागून तो नाही आत्याबाई, तो जगलाच पाहिजे. निदान माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर.